नमस्कार पालक बंधू आणि भगिनींनो, निशुल्क राष्ट्रपरिवाराच्या आनंदी पालकत्व सदरा अंतर्गत कथा राष्ट्रसाधकांच्या या अभिनव उपक्रमात आपले स्वागत आहे। यामध्ये आम्ही मुलांसाठी राष्ट्रसाधकांच्या म्हणजे संतांच्या छान छान गोष्टी सांगणार आहोत। पालकांना नम्र विनंती आहे की आपण मुलांना डायरेक्ट मोबाईल लावून न देता आपण स्वतः गोष्ट आधी ऐकावी आणि मग आपल्या पाल्यांच्या वयानुसार बदल करून सांगावे। मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, पाल्य पालक संवाद वाढावा, आपल्या राष्ट्रसाधकांच्या मुलांना माहिती मिळावी आणि मुलांना संतांची माहिती मिळावी, हाच एक उद्देश आहे। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे पण आपल्या मुलांना माहिती असावी, म्हणून गोष्ट आहे संत नामदेव महाराजांची। नामदेव महाराजांचे वडील म्हणजेच दामाजी पंत यांचा असा नेम होता की ते सकाळी दररोज भगवंताला नैवेद्य दाखवायचे आणि मग ते स्वतः जेवण करायचे। एकदा दामाजी पंतांना गावाला जायचे होते, मग हे काम त्यांनी नामदेव महाराजांना सांगितले। मग काय नामदेव महाराज लागले कामाला। ते सकाळी उठले, चंद्रभागेला आंघोळ केली, आपली सकाळची कामं उरकली आणि आईच्या मागे लागले की आई लवकर लवकर नैवेद्य कर, मला भगवंताला जीव घालायचे आहे। आणि आईने 5 पक्वानांचे ताट नामदेव महाराजांजवळ दिले आणि म्हणाल्या की जा नामदेव महाराज पांडुरंगाला जेवायला दे। ते ताट घेऊन नामदेव महाराज रावळात गेले। गोष्टीत पुढे काय होते हे आपण पाहूच, पण त्याआधी आपण राष्ट्रपरिवाराबद्दल थोडीशी माहिती ऐकूया। आम्ही काही कार्यकर्ते मिळून जवळपास 3 वर्ष हे काम निशुल्क करत आहोत। या परिवाराअंतर्गत वेगवेगळे सदर आहेत, जसे की आनंद पालकत्व, रामायण अध्ययन, गीताजी पठण। प्रत्येक सत्राअंतर्गत वेगवेगळे उपक्रम होतात। याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी राष्ट्रसाधना.परिवार@gmail.com यावर संपर्क करू शकता। आपणही या परिवाराचा भाग होऊ शकता। आता नामदेव महाराजांनी पांडुरंगाच्या पुढे ताट ठेवले आणि थोडे इकडे तिकडे केले आणि पांडुरंगाजवळ गेले तर नैवेद्य तसाच। नामदेव महाराज भगवंताला म्हणाले, तू नैवेद्य का खाल्ला नाही बरं? माझ्या हातचा आवडला नाही का तुला? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार केला आणि शेवटी म्हणाले की तू जर नैवेद्य नाही खाल्ला तर मी तुझ्या पायावर डोके आपटून घेईन। तेवढ्यात दगडाच्या मूर्तीतून आवाज आला की थांब नामदेवा, दगडाचा देव कुठे जेवतो का रे? मग नामदेव महाराज म्हणाले, दगडाचा देव कुठे बोलत असतो का? आणि नामदेव महाराजांच्या अतिप्रेमामुळे भावनेने देवाने अक्षरशः नैवेद्य खाल्ला। ती काही सामान्य व्यक्ती नव्हती बरं। सगळ्या संतांपैकी पांडुरंगाचे लाडके भक्त म्हणजे नामदेव महाराज। पालक बंधू भगिनींनो, या गोष्टीतून आपले पाल्य काय शिकले हे त्यांना नक्की विचारा। तुमच्याकडे जर अशा छान छान गोष्टी असतील तर तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात पाठवू शकता। राष्ट्रसाधना.परिवार@gmail.com। धन्यवाद।